या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या चारा खाग पाणी प्याग अंगणी माझ्या खेळाया, या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या लबाड मोठे कावळोजी शपथ तुम्हाला हो माझी, कावळ्याची संगत ही नको तुम्हा ठेवाया, या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या काळा काळा रंगान काणा एका डोळ्यानं, काव काव कर्कश ग नको याची ऐकाया, या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या चारा खाग पाणी प्याग अंगणी माझ्या खेळाया, या चिमण्यानो या ग या ग, या चिमण्यानो या चिमण्यांसाठी भिंतीवर धान्य पिलं जातं. रोज या वेळेमध्ये बरोबर चिमण्या तयार असतात. कोण म्हणतं चिमण्या कमी झाल्यात सध्या? आता आपणच बघूया कशा येतात छान खायला. आपल्या पिल्लांना चारत सुद्धा असतात त्या. आपण धान्य तरी घातलेलं आहे आणि त्या वाट बघतायत आम्ही केव्हा इथून जातो याची, तेव्हा ते खाली उतरतील. नित्यनेमानं असं धान्य बाहेरच्या भिंतीवर आम्ही घालतो आणि मग चिमण्या भरपूर संख्येने येत असतात, मजा घेतात, भरपूर त्यांना खायलाही मिळतं, आनंदी आणि तृप्त असतात. म्हणून या चिमण्यांनो या ग या, अंगणी माझ्या खेळाया. चिमण्या अजूनही संपलेल्या नाही आहेत, त्या आजसुद्धा आहेत. भूतदया म्हणजेच प्राणीमात्रांवर प्रेम करा हे काय असतं हे यामध्येच आहे ना. प्राण्यांना प्रेम लावा म्हणजे ते आपोआपच तुमच्यामध्ये मिसळून जातील. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तसं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. हा सुस्वर जर पहाटे आपल्या कानावर पडायचा असेल तर आपल्याला एवढंच करायचं आहे, ताणलेल्याला पाणी भुकेलेल्याला अन्न हे देणं. याच्या पलीकडे आपल्याला काय आहे? हे पक्षी मग आपल्या भोवती आनंदाने बागडतात, मजेत राहतात, घरटी करतात. आणि पक्ष्यांनी माणसांमध्ये वावरणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही बघा. मी जवळ असेपर्यंत ज्या चिमण्या खाली आलेल्या नव्हत्या आता सगळ्या पुन्हा गोळा झालेल्या आहेत आणि सगळं जे त्यांना घातलेलं धान्य आहे ते त्या संपवणार आहेत. मी दूर होण्याची त्या वाटच बघताय. ऐकूया आपण त्यांचा आनंद गीत म्हणजेच किलबिलाट.
चिमण्या हा लहान मुलांचा अविभाज्य असा भाग आहे. त्या वाढल्याच पाहिजेत आपल्या ह्याच्यामध्ये. त्यासाठी झाडाची तोड होता कामा नये, कोणतीही झाडं दुखावली जाता कामा नये. हे जे कडुलिंबाचं झाड दिसतंय याच्यामध्ये चिमण्यांची वस्ती आहे आणि म्हणूनच मी म्हणते त्याप्रमाणे की चिमण्या आता दिसेनाशा झाले. त्याचं कारणच मुळे हे आहे की झाडं तोड खूप प्रमाणामध्ये केली जाते, त्यांची घरटी उद्ध्वस्त होत आहेत. मुबलक प्रमाणामध्ये व्यापारी काय, दुकानदार काय, कबुतरांना भरपूर दाणे घालतायत. त्यांच्या पिसांमुळे होणारी रोगराई ही माणसाला खूप हानिकारक आहे. लहान मुलांच्या मुखामध्ये जी कावळा आणि चिमण्यांची गाणी आहेत ती सदैव राहू देत, कारण ती आपल्या सृष्टीचं जतन आणि संवर्धन करणारी आहेत. मुलांचं भावविश्व त्यांनीच तयार होतं. त्यासाठी म्हणजेच पक्ष्यांना घरटी बांधण्याकरता म्हणून झाडांची तोड होता कामा नये. सगळीकडे चिमण्यांची वस्ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहूया आणि सर्व बालांचं विश्व जे आहे ते काऊचिऊच्या गाण्यांमध्येच उमलत राहू दे, उलगडत राहू दे. धन्यवाद.